अक्कलकोट रोड येथील पंचक्रोशीतील श्रद्धास्थान असलेल्या SVCS प्रशालेतील वीर तपस्वी मंदिरात 1008 शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती। पंचमुखी परमेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। पहाटेपासूनच दुग्धाभिषेक, नामजप, पालखी मिरवणुकीसह भजन, ओम नमः शिवायच्या जयघोषाने मंदिर परिसर शिवमय झाला होता। पहाटेपासूनच रात्री उशिरापर्यंत भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या। भाविकांनी शिवलिंगास पहाटे 4:30 वाजता दुग्धाभिषेकास सुरुवात केली। दिवसभरात अखंड दुग्धाभिषेक, संततधार जलाभिषेक, भजन, सामुदायिक शिवलीलामृत व शिवसहस्त्र नामजप, ओम नमः शिवाय नामजप, सायंकाळी मंदिरास पालखी प्रदक्षिणा, त्यानंतर महाआरती व रात्री 12 वाजता प्रदोष अभिषेकाने धार्मिक कार्यक्रमाची सांगता झाली। आज ब्रह्ममठ घोटगे संस्थेच्या वतीने वीर तपस्वी तेगवीर शिवाचार्य महाराज, तपोरत्न योगीराज महाराज व श्री 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 1008 जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन महाराज यांच्या नेतृत्वाखाली आज आपण सकाळी 5:30 वाजता त्या आपल्या रुद्राभिषेक व महापूजा संपन्न झालेली आहे। त्याप्रमाणे बाळवेसपासून ते MIDC पर्यंत 2000 विद्यार्थी समावेश एक मिरवणूक निघाली। त्या मिरवणुकीची सांगता 12 वाजता झाली। आज आपण पाहता दिवसभरामध्ये जवळपास लाखाहून अधिक लोक ते येण्याची शक्यता आहे। तारावर मागच्या वर्षी देखील 1 लाख लोकांनी प्रवास केलेले आहे। यंदा वर्षी सुट्टी असल्याने आणखीन भर पडण्याची शक्यता आहे। संस्थेच्या वतीने जवळपास 1,500 कर्मचारी, शिक्षक, सरपंच मंडळ या सगळ्या गोष्टीने कार्यरत आहे। आज आपण पाहता लाखोहून अधिक लोकांना प्रसाराची व्यवस्था देखील या संस्थेच्या वतीने करण्यात आलेली आहे। आज आपण 6 वाजता मोठ्या प्रमाणामध्ये दीपोत्सव कार्यक्रम होणार आहे। त्यानंतर भजन संध्या कार्यक्रम जवळपास 6 ते 10 वाजेपर्यंत राहणार आहे। नंतर रात्री 10 ते 12 पुन्हा जलाभिषेक व रुद्राभिषेक कार्यक्रम संपन्न ह्या संस्थेतून करण्यात येणार आहे। भाविकांच्या ओम नमः शिवाय नामजप उच्चार परिसरात घुमत होता। यावेळी मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये श्री गणेश, महादेव व श्री पार्वती यांच्या मूर्तीच्या मागे काचेच्या केलेल्या भव्य कलाकृती आकर्षण ठरत होत्या। मंदिर परिसरामध्ये विविध खाद्यपदार्थ, खेळणी व पूजा साहित्याचे स्टॉल्स मांडले होते। मंदिर समितीच्या वतीने सर्व भाविकांना उपासाचे पदार्थ प्रसाद म्हणून देण्यात आले। भाविकांना उन्हापासून संरक्षण आणि वाहनाच्या पार्किंगसाठी सोय करण्यात आली होती। सायंकाळपर्यंत भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या होत्या। भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता।